डाव्या विचाराचे पुरोगामी समाजवादी, भाजप विरोधी, बी.जी. कोळसे पाटील आणि आता विश्वंभर चौधरी, अगोदर राहुल, हे संघाच्या महिलांच्या मागे काय लागले कळत नाही मला. आता कोळसे पाटील म्हणाले की ते संघाच्या महिला झोपतात कोणावर. आता विश्वंभर चौधरी म्हणाला की बाबा संघाच्या संचालक महिला का नसतात. एकदा राहुल गांधी म्हणाला की संघामध्ये महिला नसतात. मला हे कळत नाही महिलांच्या मागे कशाला लागले लोक. बरं आता काय आहे ना, काय महिलांबद्दल पुरुषी मानसिकता ही जागतिक आहे. चौधरी साहेब तुम्ही एवढे अभ्यासू विद्वान, तुमच्या मिशा अशा व्यवस्थित कापलेल्या आहे, चष्मा आहे, अर्ध टक्कल आहे, म्हणजे तुम्ही विद्वान असण्याची सगळी लक्षणं आहेत तुमच्यात. तुमचा चष्मा पण व्यवस्थित आहे, छान चेहऱ्याला आकार आहे. बरं तुम्ही खरंच बुद्धिमान आहात, तुम्ही बोलता व्यवस्थित. अहो तालिबान असो, ख्रिश्चन असो, इस्लाम असो, बौद्ध असो, आफ्रिका असो, अगदी फ्रान्स अमेरिकेतसुद्धा जी पुरुषी मानसिकता आहे ना, ती स्त्रियांना सन्मान देण्याची नाही आहे, ती फक्त संघात नाही आहे. आता परवा तालिबानचा माणूस येऊन गेला, तो म्हटला महिला पत्रकार चालणार नाही. मग आता तुम्ही काबूलमध्ये एक पत्रकार परिषद घ्या आणि त्यांना विचारा की तालिबानमध्ये महिला का चालत नाही. आले तुम्ही परत तिथून काबूलवरून, तर मी तुमचं स्वागत करेन गळ्यात हार घालून. आता काय तुम्ही संघाच्या महिलांच्या मागे लागू नका हो. काय तुमचं काय प्रॉब्लेम काय आहे. तुमचं सगळं झालं ना सेटल व्यवस्थित चौधरी साहेब. काय मला समजत नाही. ते संघाचं तत्त्वज्ञान, संघाचे लोक त्यांच्यावर टीका करा. आणि संघाच्यामध्ये भरपूर दोष आहेत, त्याच्या भरपूर चुका आहेत. ते संघाच्या महिलांच्या मागे लागू नका. उगं मग ते महिला आणि महिला संचालन स्वतंत्र करतात आणि उगं ते संचालन करत आणि तुमच्याकडे आले तर काय करणार तुम्ही. हां माझं म्हणणं ऐका तुम्ही, त्या संघाच्या महिलांच्या मागे लागू नका. ठीक आहे चौधरी साहेब, तुम्ही असं नका करू. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आहे. महाभारत रामायण साक्षी आहे. जे जे लोक असे महिलांच्या मागे लागले ना, त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. निसर्गाने महिलांना अदृश्य शक्ती दिलेली आहे. त्या संघाच्या महिला मागे लागल्या तर काही खरं नाही मग तुमचं. ठीक आहे चाचा चौधरी होईल तुमचं मग.